मित्रांनो नमस्कार. लाईफ कॅटलिस्टच्या प्रोग्राम्समध्ये आल्यानंतर बरेचसे लघु आणि मध्यम उद्योजक किंवा व्यापारी हा प्रश्न विचारतात की बिझनेस यशस्वी होण्यासाठी जर तुम्ही 3-4 पॉईंट्स सांगायचे जर ठरवलं तर कोणते सांगाल? तर मी नेहमी सांगतो की कुठलाही बिझनेस यशस्वी होण्याकरता ही त्रिसूत्री कामाला असली पाहिजे. म्हणजे या 3 गोष्टीवर तुमचा फोकस असला पाहिजे. आणि त्या 3 सूत्रापैकी पहिलं सूत्र आहे, तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागेल. जे बिझनेस तुम्हाला करायचं आहे त्याचं एज्युकेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सतत त्यामध्ये मास्टरी मिळवत राहावी लागेल. यू कॅनॉट डिपेंड ऑन म्हणजे तुम्हाला असं ज्याला असं म्हणूया की एक्सपेरिमेंटेशनवर तुम्ही जास्त बिझनेसला हे नाही करू शकत. त्याचा तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. त्याचं तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागेल. एज्युकेशन घेणं म्हणजे काय? तर तुम्हाला त्या बिझनेसच्या काही बेसिक गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की एखादा व्यवसाय करायचा तर तो नेमका काय असतो. नाऊ व्हॉट इज एज्युकेशन ऑफ बिझनेस? तर कुठलाही बिझनेस करायचा तर त्याला किमान 8 गोष्टीचं तुम्हाला भान असलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे तुम्हाला विजन मिशन माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला टीम कुठली पाहिजे ते माहिती असलं पाहिजे. थर्ड थिंग तुम्हाला लीडर म्हणून तुमच्यात काय क्वालिटीज असल्या पाहिजे हे माहिती असलं पाहिजे. फोर्थ थिंग तुम्हाला कॅश फ्लो कळायला पाहिजे. फिफ्थ थिंग तुम्हाला कळाली पाहिजे ते म्हणजे कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे. त्यानंतरची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला सिस्टम्स काय असल्या पाहिजे हे कळायला पाहिजे. देन यू मस्ट नो द लिगल आस्पेक्ट्स ऑफ युअर बिझनेस अँड देन यू मस्ट हॅव द प्रोडक्ट नॉलेज. तर हे एज्युकेशन तुम्हाला असलं पाहिजे बेसिक. व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ एनी बिझनेस. नेक्स्ट थिंग तुम्हाला माहिती असली पाहिजे ती म्हणजे एक्सपिरियन्स. तुम्हाला त्या बिझनेसच्या अनुभवाचा अनुभव घ्यावा लागेल. व्हॉट आय मीन बाय अनुभवाचा अनुभव, जरुरी नाही की तुम्ही काही वर्ष त्या बिझनेसमध्ये स्पेंड केलेली असली पाहिजे, पण तुम्ही काही एक्सपिरियन्स लोकांच्या भेटीगाठी घेतले पाहिजे, काही लोकांची चर्चा केली पाहिजे, काही पुस्तकं वाचली पाहिजे, काही अनुभव तुम्ही लोकांच्या से फॉर एक्झाम्पल यूट्यूबवर जाऊन काही गुगलवर जाऊन पण त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन सर्च करावं लागेल की व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स अँड ट्रेंड्स ऑफ दिस बिझनेस. एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. अँड थर्ड थिंग इज दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, यू मस्ट नो हाऊ टू जनरेट एक्सेस कॅश फ्रॉम युअर बिझनेस. एक लक्षात घ्या, बिझनेसमध्ये एक्सेस कॅश जर जनरेट झाली नाही तर तो बिझनेस ग्रो होत नाही, सस्टेन होत नाही. आता यामध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो. माझ्या मागच्या 20 वर्षाच्या ट्रेनिंगमधून मला कळालं आहे की बऱ्याचशा जणांकडे एज्युकेशन आणि एक्सपिरियन्स ही 2 गोष्टी मजबूत असतात बिझनेसकडे, पण एक्सेस कॅश जनरेट होत नाही कारण ते त्यावर लक्षच देत नाही. तुमच्या बिझनेसमध्ये जर एक्सेस कॅश जनरेट झाली नाही तर तो बिझनेस ग्रो होऊ शकत नाही मित्रांनो. एक लक्षात घ्या. खूप अनुभव असू द्या, खूप तुमचं एज्युकेशन चांगलं असू द्या त्या बिझनेसचं, किंवा तुम्ही बऱ्याच जणांचा जो संभ्रम असतो की ते म्हणतात की मला बिझनेस काय आहे तो नीट माहिती आहे, म्हणजे तुमच्याकडे एज्युकेशन आहे आणि मागच्या 10 वर्षापासून करतोय, ओके एक्सपिरियन्स पण आहे, बट वेअर इज द मनी? कारण त्याचं एज्युकेशन आणि त्याचा एक्सपिरियन्स आपण घेतलेलंच नाही आहे. तर त्याचा पण एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन घ्यायला हवा, जेणेकरून यू विल जनरेट लॉट ऑफ एक्सेस कॅश फ्रॉम युअर बिझनेस. बिझनेसचं अल्टिमेट गेम किंवा एम हेच असलं पाहिजे, टू जनरेट लॉट ऑफ एक्सेस कॅश. आणि ज्या दिवशी तुम्ही हे समजून घ्याल की बिझनेसचं एम हे एक्सेस कॅश जनरेट करणे, तुमचं लाईफ हे सेटल व्हायला लागेल आणि बिझनेस एक्सपांड व्हायला लागेल. त्यामुळे या 3 गोष्टीवर नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट इज एज्युकेशन. कीप एज्युकेटिंग युअर सेल्फ अबाउट द बिझनेस. सतत नवीन ट्रेंड्स काय आहेत, काय चालू आहे याविषयी स्वतःला एज्युकेट करा. गेन लॉट ऑफ एक्सपिरियन्स फ्रॉम पीपल. लोकांमध्ये जाऊन मिसळा, नेटवर्किंग करा, लोकांचे अनुभव ऐका, यूट्यूबवर जाऊन सर्च करा, लोकांना प्रश्न विचारा, अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग इन बिझनेस. एक्सपिरियन्स घ्या आणि जनरेट लॉट ऑफ कॅश जनरेट करायला लागा बिझनेसमधून, सो दॅट त्या पैशाला तुम्ही योग्य प्रकारे इन्व्हेस्ट करू शकाल, ग्रो करू शकाल. एक लक्षात घ्या, यू मस्ट नो द आर्ट ऑफ ग्रोईंग युअर मनी, बट फॉर ग्रोईंग मनी यू नीड मनी. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.